शिवडीत ठाकरे सेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। ठाकरेंचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार दगडू सकपाळ यांची मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत भेट झालेली आहे आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली। प्रभाग 202 मधून मुलगी रेश्मा सकपाळ हिला उमेदवारी नाकारल्यामुळे दगडू सकपाळ नाराज असल्याची चर्चा आहे। दरम्यान दगडू सकपाळ आमचेच आहेत, त्यांची नाराजी दूर करू असं विधान संजय राऊतांनी केलं। दगडू सकपाळ हे शिवसेनेचे जुने जाणते नेते आहेत, पदाधिकारी आहेत, आमदार होते। दगडू सकपाळ आणि त्यांचं कुटुंब हे कायम ठाकरे कुटुंबाबरोबरच राहिले। ठीक आहे, ते नाराज असू शकतात, आम्ही त्यांच्या घरी जाऊ। मधल्या काळात ते साताराला किंवा त्यांच्या गावाला जाऊन बसले होते असं मला कळलं। मी चौकशी केली, मी स्वतः त्यांच्याविषयी सद्भावना बाळगणारा माणूस आहे। पण दगडू दादा हे आमचेच आहेत। तर मध्यरात्री दगडू सकपाळ एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा सुरू झालेल्या आहेत। दगडू सकपाळ आम्हाला सोडून जाणार नाही असा दावा देखील करण्यात आलाय। आम्ही समजूत काढू असं संजय राऊत म्हणाले। मात्र समजूत काढल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात, काय निष्पन्न होते ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। मुलीला उमेदवारी नाकारल्यामुळे सकपाळ नाराज असल्याच्या चर्चा आहेत आणि त्यानंतर ते एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेले आणि या भेटीनंतर संजय राऊतांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। सकपाळांची आम्ही समजूत काढू, ते आम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीत असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे।